कोडिंग म्हणलं की आपल्यासमोर येतं ते C++, जावा, HTML यासारख्या कोडिंग लँग्वेजेस, आणि ते शिकणं खूप अवघड असतं. परंतु जर आपल्याला सर्वसामान्य माणसाला कोडिंग शिकायचे असेल तर यासाठी एक प्रसिद्ध अमेरिकन युनिव्हर्सिटी MITच्या मीडिया लॅबने स्क्रॅच हे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. ते इतकं सोपं आहे की ते ब्लॉक बेस्ड सॉफ्टवेअर आहे. म्हणजे कोडिंगचे ब्लॉक बनवलेले असतात आणि ते ब्लॉक उचलून आपल्याला त्याच्याद्वारे कोडिंग शिकता येतं. हे खरं तर लहान मुलांसाठी बनवलेलं सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा वापर करून आपण कथा, संवाद, गेम आणि ॲनिमेशन तयार करू शकतो. ह्या सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कोड लिहिण्याची गरज नाही, तर ते कोड जे असतात, कोडचे ब्लॉक केलेले असतात, ते आपल्याला ड्रॅग आणि ड्रॉप करून आणि त्याच्याद्वारे आपण आकर्षक असं ॲनिमेशन इफेक्ट्स तयार करू शकतो. तुम्हाला प्रोग्रामिंगचं कुठलंही ज्ञान नसेल तरीही तुम्ही स्क्रॅचमधून कोडिंग किंवा प्रोग्रामिंग अगदी सहजपणे शिकू शकता. स्क्रॅच हे मोबाईलवर चालत नाही किंवा मोबाईलवर इन्स्टॉल होत नाही, तर मोबाईलवर पिक्टोब्लॉक चालतं. मग स्क्रॅच लॅपटॉप किंवा टॅबलेट जर असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर तुम्ही सहज ते वापरू शकता. पण मोबाईलवर तुम्हाला पिक्टोब्लॉक्स नावाचं ॲप वापरावं लागेल. जसे स्क्रॅचमध्ये ऑप्शन आहेत तसे पिक्टोब्लॉक्समध्ये सुद्धा ते सर्व ऑप्शन आहेत. त्यामुळं पिक्टोब्लॉक्ससुद्धा स्क्रॅचसारखंच सॉफ्टवेअर आहे, फक्त त्यामध्ये असणारे जे काही ऑप्शन आहेत ते खालीवर आहेत. बाकी सर्व जे कोडिंगचे ब्लॉक्स वगैरे आहेत ते सारखेच आहेत आणि जे स्क्रॅचमध्ये आपण तयार करतो तसंच आपल्याला पिक्टोब्लॉक्समध्ये सुद्धा तयार करता. आता पिक्टोब्लॉक्स कसा इन्स्टॉल करायचा हे आपण पाहूया. प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपण पिक्टोब्लॉक नाव टाईप केल्यानंतर आपल्याला या पद्धतीचं एक सॉफ्टवेअर दिसेल, ते आपण इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मी हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल केलेले आहे, त्यामुळे मी काही पुन्हा ते इन्स्टॉल करत नाही. आता आपण ते उघडून त्यामध्ये असणारे ऑप्शनविषयी माहिती घेऊ. पिक्टोब्लॉक आपण आता उघडूया. या पद्धतीने या ॲपचा इंटरफेस असेल. या ठिकाणी आपल्याला मायस्पेस, एक्झाम्पल्स, प्रोजेक्ट्स या प्रकारचे वेगवेगळे विंडो दिसतात. आपण मायस्पेस या विंडोला क्लिक करूया. मायस्पेस या विंडोला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मी काही प्रोजेक्ट बनवले आहेत ते मला इथे दिसतात. पण तुम्ही जेव्हा इन्स्टॉल कराल तेव्हा तुम्हाला फक्त टॉबी वॉकिंग हा एकच प्रोजेक्ट दिसणार आहे. बाकी हे तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतः प्रोजेक्ट बनवाल तेव्हा तुम्हाला हे बाकी प्रोजेक्ट दिसतील. आता या ठिकाणी आपण एक नवीन प्रोजेक्ट उघडूया. त्यासाठी आपण या प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे. प्लस चिन्हाला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला या पिक्टोब्लॉकचा इंटरफेस दिसेल. आता मी हे ॲप जे आहे ते टॅबलेटवर तुम्हाला दाखवत आहे, पण मोबाईलवर सुद्धा तुम्हाला याच पद्धतीचे ऑप्शन दिसतील. तर हा जो भाग आहे याला स्टेज म्हणतात. त्यानंतर हा जो व्हाईट भाग आहे याला कोडिंग एरिया म्हणतात आणि इकडे हे सर्व ब्लॉक्स आहेत जे मोशन आहे आणि लुक्स, त्यानंतर साऊंड, इव्हेंट्स, कंट्रोल, सेन्सिंग या पद्धतीचे ब्लॉक्स आहेत आणि याचा वापर करून आपण ॲनिमेशन तयार करू शकतो. आता आपण या ठिकाणी एक छोटंसं ॲनिमेशन तयार करून बघूया. या संदर्भात जे डिटेल्स ॲनिमेशन जे आहेत ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर या ठिकाणी स्टेजमध्ये तुम्हाला हा जो काही टॉबी दिसतो याला पिक्टोब्लॉकच्या भाषेमध्ये त्याला स्प्राईट असं म्हणतात. आता स्प्राईट आपल्याला चालवायचं आहे, तर कसं चालवणार, तर यासाठी मोशनमध्ये जाऊन आपल्याला मूव 10 स्टेप नावाचा एक ब्लॉक दिसतो. तरी हा मूव 10 स्टेप जो हा ब्लॉक आहे तो आपण या ठिकाणी घेतला. आता हे चालवायचं कसं, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ग्रीन फ्लॅग दिलेला आहे बघा. तर ह्या ग्रीन फ्लॅगला क्लिक करून तो चालवायचा असतो. यासाठी आपण एक या ठिकाणी इव्हेंटमध्ये एक ब्लॉक आहे, व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक, म्हणजे मी जेव्हा ग्रीन फ्लॅगला क्लिक करेन तेव्हा तो टॉबी जे आहे किंवा ते स्प्राईट जे आहे ते 10 पावलं पुढे चालणार आहे बघा.
या पद्धतीने ते पुढं चालतं. त्यानंतर मी याला साऊंडसुद्धा देऊ शकतो. म्हणजे मी जर ग्रीन फ्लॅगला क्लिक केलं तर टॉबी किंवा आपलं स्प्राईट हे 10 पावलं पुढं जाऊन आणि त्या ठिकाणी त्याचा साऊंड पण येईल बघा. या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण एक हे छोटंसे ॲनिमेशनसुद्धा तयार करून बघितलेलं आहे. आणि यानंतरचं जे डिटेल्समध्ये ॲनिमेशन बघणार आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पिक्टोब्लॉक वापरण्याचे फायदे काय आहेत ते बघूया. तर पिक्टोब्लॉक जे आहे त्याचं इंटरफेस अगदी सोपं आहे आणि हे खास करून लहान मुलांसाठी तयार केलेलं एक सॉफ्टवेअर आहे की लहान मुलांनी जेणेकरून कोडिंग शिकावं यासाठी हे तयार केलेलं एक सॉफ्टवेअर आहे. आता NEP 2020मध्ये सुद्धा 21व्या शतकातील जी तंत्रज्ञानावर आधारित जी कौशल्य शिकवायची आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला या ॲपचा वापर करता येईल. त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विनामूल्य आहे. यासाठी तुम्हाला कुठलेही चार्जेस पे करावे लागत नाही किंवा यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे भरावे लागत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण पिक्टोब्लॉकचा वापर करून सहज आणि सुलभ पद्धतीने प्रोग्रामिंग शिकू शकतो. धन्यवाद.